शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विश्वासराव गळगटे. आता आपण श्री संदीप सूर्यवंशी मुक्काम पोस्ट खलप तालुका देवळा जिल्हा नाशिक यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यवंशी साहेबांनी आपलं सोशल मीडियावरचे व्हिडिओ पाहून आपल्याशी संपर्क केला होता. सूर्यवंशी साहेब नमस्ते. नमस्ते. सगळ्यात पहिल्यांदा मला तर हे सांगा, तुम्ही मला सगळ्यात पहिल्यांदा जो फोन केला होता, बरोबर. तुम्ही एवढे डिस्टर्ब होते मानसिकरित्या, इतके तुम्ही घाबरून गेले होते. बरोबर तुम्ही बरोबर. मला पहिल्यांदा बोलले की सर मी प्लॉट उपटून टाकणार आहे. हो, हे बोललो काय होतो मी. झालं बरं, कशामुळे उपटून टाकणार होते? ते काय औषधाचा रिपोर्ट भेटत नव्हता आमच्याकडे एवढे, आणि शेंडाळे आणि बिरूड आणि किडे आणि प्लॉट मध्ये हे होत नव्हतं, ग्रोथ पकडत होता. म्हणून माझा उपटायचा निर्णय झाला होता. निर्णय झाला. तर मग ते व्हिडिओ बघितला तुमचा युट्यूबवर. हा. त्या व्हिडिओ आता बोलू. सूर्यवंशी यांनी वांग्याच्या मध्ये काकडी केलेली आहे. आपल्याकडे असे खूप सारे शेतकरी आहेत नगर जिल्ह्यामध्ये जे मिरची काकडी असे जसं जसं काही दोन बॉम्ब शेजारी शेजारी ठेवून काम केल्यासारखं असं हे प्रकार आहे. कारण की वेलवर्गीय पीक आहे काकडी, आणि काकडीवरती रस शोषणाऱ्या किडींचा प्रचंड अटॅक होत असतो आणि तो अटॅक वांग्यावरती शिफ्ट होत असतो. तर मग नंतर मी तुम्हाला दिलासा दिला की म्हटलं काय उपटून टाकू नका, बरोबर बरोबर, आपण तुम्हाला सक्सेस करून दाखवू. हो त्यावेळेस माझ्या बोलण्यावरती विश्वास वाटत होता? हो, 100% विश्वास भेटला. तुमच्या बोलण्यावर विश्वास मी म्हणजे टाकला तुमच्यावर, आणि त्या विश्वासावर मी ते औषध घेतले तुमचे. बरं, आता काय वाटतंय वांग्यात? नाही, वांग्यात खूपच मोठा फरक आहे, आणि काकडी उपटायची ती पण थांबली, तिचे पण पैसे झाले. काकडी पण उपटून टाकणार होते, उपटायची त्याचे होते. पैसे झाले. हो, सर्व उपटायचं होतं मला मग काहीच ठेवायचं नाही. वांग्यामध्ये पहिलाच आता प्लॉट कडे बघून तर नजर हटत नाही. हो, नजर हटत नाही. हो, नजर नाही नजर. मला सांगा, जात कोणती? जाती गावठी वांगी, गावठी हिरवी. हिरवे. हो. आणि 2 ओळीतलं अंतर किती? 7 फूट आहे. आणि 3 7 बाय 3 वरती देशी वांगा आहे, आणि 7 बाय 3 वरती लागवड आहे. आणि जसं की मी इतर शेतकऱ्यांना सांगत असतो की वांग ही कामधेनू आहे, म्हणजे दुभती गाय आहे शेतकऱ्याची. वांग, जो शेतकरी वांग मनापासून करेल त्या शेतकऱ्याच्या घरात दरिद्री येणार नाही, त्याच्या घरात कायमस्वरूपी पैसा खेळत राहील. कारण की हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि कित्येक शेतकऱ्यांनी एक वर्ष वांग्याचं पीक चालून 1 दिवसाड तोडा घेतलेला आहे. आपल्याकडे रेकॉर्ड आहे, 55 गुंठ्यामध्ये 3 टनाच्या आसपास तोडे करणारे शेतकरी आहेत. आणि आपल्या दरवर्षीच्या अनुभवातून आता आपण भारी जमिनींमध्ये पुढच्या वर्षी 10 बाय 4 वरती लागवडी करणार आहोत. ह्या सारख्या मध्यम जमिनींमध्ये 8 बाय 3 वरती लागवड करणार आहोत, आणि हलक्या जमिनींमध्ये 6 बाय 2 वरती लागवडी करणार आहोत. मला एक सांगा संदीप सर, तुम्ही शेड्यूल सुरू तर केलेलं आहे, परंतु तुम्हाला आता पहिल्यांदा जे तुम्ही मला म्हणत होते की या शेंडाळीवरती मला फार त्रास आहे, वांग फार किडकं होतंय, आता तुम्हाला टक्केवारीत विचारलं तर किती टक्के बदल दिसतोय? काय नाही, 97-98% भेटलेले रिझल्ट. आता जे समोर आहे ते दिसून राहिलं. आता फक्त युट्यूब पुढे प्रकार घडून आता पावसाळी. तुम्ही मला पहिल्यांदा फोन केल्यानंतर त्याच्यानंतर 4 ते 5 दिवस घेतले, औषध घेऊ का नको, ऑनलाईन औषधाचं काय खरं असतं, बरोबर, फक्त ह्यांचं मार्केटिंग असतं. बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली वापरायला चालू केलेलं आहे, आता तुमचं इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, मी शेतकऱ्या मार्गदर्शन केलं. आता बागुल सरांना केलं, साहेबांना केलं, त्यांना पण केलं, आणि ते दादवड्याचे शेतकरी त्यांना पण केलं. त्यांचा फोन आला होता, त्यांना पण सांगितलं की चांगलं औषध आहे, काय अडचणी वापरायला. शेतकरी बंधूंनो, संदीप सूर्यवंशी हे एवढ्या डिस्टर्ब मानसिकतेत होते. मला म्हणाले, घरच्यांनी मला प्रचंड विरोधात गेलेले आहेत. मी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता वांग लावलं होतं, आणि वांग्यामध्ये इतकी परिस्थिती खालावली आहे, आता मी उपटून टाकणार आहे. आणि घरचे, आपण त्यांच्या बंधूंना विचारू, हे खरं होतं का? तुम्ही म्हणजे संदीप सरांना काय म्हणजे दोष देत होते काय? भावाला सांगितलं ऑनलाईन मागून राहिला, पण त्याने रिपोर्ट लागेल का? नाही, अगोदर त्याच्या अगोदर वांग्याची जी कंडिशन होती, वाईट होती. त्यांच्याशी काय बोलणं व्हायचं? मी सांगतो भाऊ, उपटून टाकायचं होतं वांग, काहीच कामाचं नाही होतं. आणि त्याच्यात आम्ही घरकडे एक प्लॉट लावला होता ना, त्या प्लॉटमध्ये पुरं फेल गेलेलो आहे, आणि याच्याही फेल जाणार म्हणतो. आता काय वाटतंय? भाऊ म्हणे आपण ऑनलाईन मागू म्हणे. मग मागवायचं पण रिझल्ट लागेल का? बघू म्हणे चालेल, मग मागू म्हणतो. आता काय वाटतंय? आता मग पाहून एकदम समाधानी वाटतं. समाधान वाटतं. हो.
आता आता घराकडे पंजा असा नव्हता पण तो पंजा सुद्धा आज आलेला आहे. हे पानं आकाशाच्या दिशेने जाणं याचा अर्थ मुळी एकदम चांगल्या पद्धतीने हो. चालू आहे. पहिले पानं असं पडलेले होते, आता पानं असं सरळ झालेले आहेत. आता आम्ही जे दावा करतोय की आम्ही 1 वर्षभर वांग चालून दाखवू, ते खरं वाटतंय की नाही? आता चालल्यावरच समजेल आता. हरकत नाहीये. आपण वांग्यामध्ये एवढं आपण पुढच्या लेवलला आता गेलेलो आहोत की वांग्यामध्ये कालांतराने आपण आपल्या कंपनीचं इकोसर्टचं सर्टिफिकेशन घेऊन ऑर्गॅनिक वांग्याचं सर्टिफिकेशन, जे शेतकरी आपलं प्रॉडक्ट वापरून आपले शेड्यूल वापरून वांग करतील त्यांच्या वांग्याला इतर वांग्याच्या दरापेक्षा निश्चितच 10 ते 20% जास्त दर मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आता सध्या काम करत आहोत. वांग हे निश्चितच भविष्यातील एक गेम चेंजर पीक असणार आहे. कोणत्याही फळबागेपेक्षा, कोणत्याही इतर ज्याला आपण नगदी पीक म्हणतो, नगदी पिकापेक्षा जास्त फायदा मिळवून देणारं पीक आम्ही सिद्ध करून दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. येत्या काही दिवसांमध्ये अजून ह्या संदीप सूर्यवंशींच्या प्लॉटची तुम्हाला मी ग्रोथ आणि पुढची त्याची वाटचाल तुमच्या परत आणत राहू. तोपर्यंत धन्यवाद.